हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण SGBAU म्हणजे अमरावती युनिव्हर्सिटी, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी इथे PhD साठी ॲप्लिकेशनची आता प्रक्रिया चालू आहे. तुम्ही PhD साठी ॲप्लिकेशन तिथे करू शकता. एंट्रन्स एक्झाम थ्रू हे ॲडमिशन होणार आहे. तर विद्यार्थ्यांचा हे एक मोठा प्रश्न होता, की तिथे कंबाईन पासिंग आहे की सेपरेट पासिंग आहे? हे सगळ्यांचा एक प्रश्न होता. तर त्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. हे तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल आणि तुमचा परीक्षा पॅटर्न वगैरे कसा आहे, मी याआधी पण डिस्कस केलेलं आहे. तर मी परत एकदा डिस्कस करणार आहे. तर विद्यार्थी तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण की असेच अपडेट तुम्हाला इथे मिळेल. तर इथे बघू शकता तुम्ही सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 सेक्शन असतात. हे एक तुमचा एक पेपर असतो, बट त्यामध्ये 2 सेक्शन असतात. एक रिसर्च मेथोडॉलॉजी जे की 50 मार्कासाठी विचारला जातो तुम्हाला. 50 इथे एम-सी-क्यूज क्वेशन टाइप विचारल्या जातात आणि हे जे क्वेश्चन्स आहे हे मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे. हे पण मोठा प्रश्न असतो, की सर हे जे क्वेश्चन जे आहे ते मराठीमध्ये असणार आहे की इंग्लिशमध्ये असणार आहे. तर ही दोन्ही लँग्वेजमध्ये असतात. हे सेक्शन ए मध्ये फक्त आणि सेक्शन सेक्शन बी जे आहे, सेक्शन बी मध्ये तसं नसतं. म्हणजे ते लँग्वेजचे आहे, जसं की मराठी वगैरे जे आहे, तर ते मराठी वगैरे मध्येच राहतात. जसं की इंग्लिश, केमिस्ट्री वगैरे जे आहे ते ते मराठीमध्ये नसतात. ते इंग्लिशमध्येच असतात ते सब्जेक्ट. त्याच्यानंतर तुमचा सब्जेक्टमध्ये पण तुम्हाला 50 क्वेश्चन विचारले जाणार आहे. 50 मार्कासाठी एम-सी-क्यूज टाइप क्वेश्चन असणार आहे. आणि याचं पासिंग क्रायटेरिया आपण बघितलं, तर इथे तुम्हाला 50 मार्क पाडायचे आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, तर हे 50 मार्क तुम्हाला पाडावे लागतात आणि जर कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला इथे 45 म्हणजे 45% इथे पाडावा लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठीच आपल्याकडे ग्लोबल ऑनलाईनवरती संपूर्ण कोर्स रिसर्च मेथोडॉलॉजी जे की 50 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जातं. तर यासाठी आपल्याकडे पूर्ण कोर्स अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ, डेली लेक्चर भेटणार आहे. लाईव्ह लेक्चर होणार आहे तुमचे. त्याच्यानंतर तुम्हाला 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट सीरीज भेटणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह नोट्स पण इथे आम्ही देणार आहोत तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे आहे 50 मार्कासाठी सेक्शन ए असतो. म्हणजे तुमचा जेवढं सब्जेक्ट कडे जे नॉलेज असतं तुम्हाला तेवढंच रिसर्च मेथोडॉलॉजीचं पण असणं गरजेचं आहे. कारण की दोन्ही तुम्हाला सेपरेट पासिंग आहे. इथे तुम्हाला 25 मार्क पाडायचे आहे 50 पैकी. तर आपला तुम्ही कोर्स घेतला तर डेफिनेटली तुम्हाला जे आहे ते 40 प्लस तुम्ही जाऊ शकता. चांगल्या प्रकारे तुम्ही जर स्टडी केलं तर. आमचे लास्ट इयरचे बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते पास आउट झालेले आहे. आता त्यांची PhD पण तिथेच चालू आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एम-सी-क्यूज क्वेशन बँक पण आपण यामध्ये प्रोव्हाईड करतो. त्याच्यानंतर मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. जसं की तुमचा पेपर दोन्ही लँग्वेजमध्ये होणार आहे. तसंच आपल्याकडे स्टडी मटेरियल पण आणि टेस्ट वगैरे ते सगळं काही जे आहे ते दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि याची जी फीज आहे हे फक्त ₹799 ठेवलेली आहे आपण. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉइन करा. अ, आता तुमचं 15 तारखेपासून 15 तारखेपर्यंत तुमचा ॲप्लिकेशन चालणार आहे 15 तारखेपर्यंत. तर जे विद्यार्थ्यांनी अजून पण जे आहे ॲप्लाय नाही केलेलं आहे, तर त्यांच्याकडे वेळ आहे. ते आता करून घ्या. मी तुम्हाला सांगतो कुठून तुम्हाला ते करायचं आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि सेकंड पेपर ज्यामध्ये तुम्ही PhD करणार आहे, जसं की माझा मॅनेजमेंट सब्जेक्ट आहे. तर मला मॅनेजमेंटमधून 50 क्वेश्चन विचारले जातात. तर यासाठी पण आपल्याकडे नोट्स आणि एम-सी-क्यूज दोन्ही लँग्वेजमध्ये म्हणजे इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. जेवढे सब्जेक्ट दिसताय तुम्हाला इथे, तेवढे सब्जेक्टमध्ये तुम्हाला नोट्स आणि एम-सी-क्यूज मिळतील. याची जी फीज आहे, हे फक्त ₹999 फीज आहे. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉइन करा. कारण की तुमच्याकडे आता वेळ कमीच राहिलेला आहे. कारण की 15 तारखेला आहे आता आणि एक शेड्यूल म्हणजे अ, 1 महिन्याच्या आत तुमची एक्झाम होऊन जाईल 15 तारखेनंतर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पेपर 2 स्टडी मटेरियल पण आपल्याकडे अवेलेबल आहे. जे स्टुडंट इथे PhD करण्यासाठी इच्छुक आहे, तर त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की अ, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की पासिंग कसं आहे तुमचं पासिंग. सेपरेट पासिंग आहे की कंबाईन पासिंग आहे. इथे बघू शकता तुम्ही 50% मार्क
इन इच सेक्शन सेपरेटली, म्हणजे तुमचं सेपरेट पासिंग असणार आहे इथे. पेपर 1 मध्ये तुम्हाला 25 मार्क इथे पाडणंच आहे, म्हणजे पाडायचेच आहे तुम्हाला. 25 मार्क जरी तुम्ही नाही पाडले तर तुम्ही इथे फेल होणार आहे. म्हणजे इथे तुमचा जे आहे नॉट क्वालिफाईड असं तुमचं रिझल्ट येईल. त्याच्यानंतर जे विद्यार्थी कॅटेगरी मध्ये मध्ये आहे 45% त्यांना पाडायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 45 मार्क जे स्टुडंटला पाडायचे तर त्यांना आता त्यांनी इथे दिलेलं आहे बघा. 45% पाडायचे. जर तुम्हाला एक सेक्शन मध्ये 23 मार्क पडत असेल, 23 आणि एक मार्क एक म्हणजे एक एक सेक्शन मध्ये तुम्हाला 22 मार्क पडत असेल, म्हणजे 22 मार्क जर पडत असेल तरी तुम्ही इथे पास आउट होणार आहे. तर हे फक्त जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहे तर त्यांच्यासाठीच आहे फक्त. आणि 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा तुम्हाला कालावधी इथे असणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं हे एक्झाम होणार आहे आणि पासिंग क्रायटेरिया वगैरे आपण सगळं काही इथे डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही पण शंका असेल याबाबत तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. मी त्यावरती व्हिडिओ बनवेल. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा हे पण इश्यू असतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही. इथे तुम्हाला जर 22 मार्क पडत असेल एक सेक्शन मध्ये आणि एक सेक्शन मध्ये 23 मार्क पडत असेल तरी तुम्ही ते फक्त रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये जे आहे तर त्यांच्यासाठीच हे आपण जे आहे म्हणजे 45% तर म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये जे आहे तर त्यांच्यासाठीच हे सूचना आहे. जे विद्यार्थ्यांना म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये आहे तर त्यांच्यासाठी 25-25 मार्क त्यांना पाडणंच आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपलं कोर्स घेतलं तर डेफिनेटली तुम्हाला एवढे मार्क पडतात आणि तुम्ही जे आहे क्वालिफाईड होतात. आणि क्वालिफाईड झाल्यानंतर तुम्हाला कसं काय म्हणजे इंटरव्ह्यू द्यायचा आहे, त्याच्यानंतर कसं तुम्हाला पी साठी सामोरं जायचं आहे, काय-काय स्टेप असतात पुढे, तर ते सगळं काही आपण गाईड करतो. ग्लोबल ऑनलाईन वरती सगळं काही तुम्हाला गाईडन्स दिलं जातं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर कोर्सला जॉइन करा आणि तुमचं जे स्वप्न आहे पी साठी ऍडमिशन घेण्याचं तर ते पण तुम्हाला जे आहे आम्ही सगळं काही तुम्हाला हेल्प करतो ऍडमिशन होईपर्यंत. जे विद्यार्थी क्वालिफाईड होतात, आपल्याकडचे सगळेच विद्यार्थी जे आहे ते क्वालिफाईड होतात. आपलं जे आहे रिझल्ट खूप छान आहे. तुम्ही नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि जे आहे इन्क्वायरी करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला कुठून जे आहे ऍप्लिकेशन करायचे आहे. तर ऍप्लिकेशन बघा, हे लिंक आहे. हे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला कशाप्रकारे इथे अप्लाय करायचं आहे. फीज वगैरे दिलेली आहे. जनरल कॅटेगरीसाठी 1200 आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 700. डिफरंट एबल म्हणजे दिव्यांग जे स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी इथे फीज लागणार नाही. डायरेक्टली ते अप्लाय इथे करू शकतात. त्याच्यानंतर डॉक्युमेंट काय-काय असणार आहे तुमचे, ते बघू शकता तुम्ही. Candidate shall upload the following document along with online application. तर ऑनलाईन ऍप्लिकेशन सोबत तुम्हाला हे बघा, मार्कशीट स्टेटमेंट, मास्टर डिग्री तुम्हाला द्यायची आहे. जर तुम्ही तुमचा रिझल्ट नसेल तर अवेटेड सर्टिफिकेट तुम्हाला इथे जे आहे अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फोटोकॉपी ऑफ कास्ट सर्टिफिकेट, कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट, तुम्ही जर दिव्यांग वगैरे असाल तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर कशा प्रकारे इथे फिलिंग करायची फॉर्म, हे सगळं काही दिलेलं आहे. तुम्ही इथे डिटेलमध्ये बघू शकतात. आणि तुम्हाला काही पण अडचण असेल, काही पण तुम्हाला इथे समजत नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि मला तुम्ही विचारू शकतात. मी रिप्लाय देण्याचा तुमचा प्रयत्न करेल. इथे तुम्ही लॉग इन करू शकतात. इथे न्यू स्टुडंट जे आहे तर त्यांच्यासाठी इथे रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकतात. आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, जसं की तुमचं काही चुकलं, काही तुमचं अडचण आली तर इथे त्यांनी कॉन्टॅक्ट दिलेले आहे. हे जे आहे ईमेल आहे, तुम्ही ईमेल करू शकतात स्क्रीनशॉट वगैरे काढून. त्याच्यानंतर टेलिग्राम चॅट सपोर्ट आहे, तिथे तुम्ही चॅट करू शकतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे सगळी काही माहिती होती जे की आवश्यक होती. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे समजत नाही तर त्यांच्यासाठी हे आवश्यक होती. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही पण डाऊट वगैरे असेल तर विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि
तुम्ही तुमचे काही डाऊट असेल तर ते तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आम्ही रिप्लाय देण्याचा पूर्ण तिथे प्रयत्न करू. तर थोडेच दिवस राहिलेले आता 1.5 महिना तुम्ही धरून चला. लय तर लय तुम्हाला 1.5 महिन्याचा वेळ भेटणार आहे आणि त्यामध्येच तुम्हाला जे आहे स्टडी वगैरे करायचं आहे. आता 15 तारखेला ऑफिशियल जे आहे शेड्यूल येऊन जाईल आणि त्या प्रकारे जे आहे तुमची एक्झाम जी आहे होणार आहे. पी-एच-डीसाठी जे आहे, जे विद्यार्थी जे इच्छुक आहे, तर त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुमच्याकडे टाईम पण आहे आणि तुम्ही आतापासून जरी स्टार्ट केलं, तर तुम्ही जे आहे क्वालिफाईड होऊन जाताल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक धन्यवाद. भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये.